संताजीराव, काय परिस्थिती आहे बाहेर? जाळं लय चिवाट आहे. पावला पावलावर मेटी मारल्यात हेरांनी. रोज नव्या चौक्यात तैनात होते ती. शेवटी स्वराज्याच्या छत्रपतींचा शोध घेतायत ते. एवढा चिवटपणा औरंगजेब ठेवणारच. एकदा का राजे सापडले म्हणजे स्वराज्य संपलं, एवढं एकच समीकरण त्या औरंगजेबाने त्याच्या डोक्यात ठेवलं असणार. होय, पण आम्ही बी काय कच्च्या गुरुचं केलं नाही. दिवा औरंग्या स्वराज्याचा दिवा कायमचा इजवाय निघालाय. प्रत्यासने ठाव नाही. जेव्हा नुसती फूक माराय जरी वाकला ना, तर त्याची दाढी जाळून काढू आम्ही. एवढं प्रखर तेज आहे या स्वराज्याच्या दिव्यात. राणीसाहेब, तिमंडांचा संशय काही कमी होणार नाही. या संशयाची जखम चिघळत जाऊन त्याचा दुर्गंध औरंग्याच्या छावणीपर्यंत जाऊन पोहोचेल. राजे, या घडीला काय करावं आम्हाला काही सुचत नाहीये बघा. राणीसाहेब, आम्हाला वाटतं त्यांना आपण सारं खरं खरं सांगावं. अय्यो, नाही नाही हो. अहो, तो ऐकणार नाही बघा. उगाच गजब होईल. राणीसाहेब, ऐका आमचं. एखाद्या माणसावर आपण असाच अविश्वास दाखवत राहिलो तर त्या अविश्वासाचा तो गैरफायदा घेईल. नाही हो राजे, नाही. आम्ही ओळखतो तिमण्णांना. एखादी गोष्ट त्यांच्या हाती लागली ना का मग आपल्याच हातात काहीच उरत नाही बघा. आम्ही पोळलोय यातून हो. ठीक आहे राणीसाहेब, जशी आपली मर्जी. पण राणीसाहेब, संशयाच्या सुईनेच विश्वासघाताची जाळी विणली जातात. त्याआधी आम्ही इथून बाहेर पडलेलो बरं. हिरांच्या नजरा भिरभिरतायत. औरंगजेब या महालावर त्याची नजर गिधाडासारखी रोखू नये. हे नाटक फार काळ वठवणं अवघड जाईल. तुमच्याकडून जर पुढल्या वाटा मोकळ्या होत असतील तर आम्ही लवकरच जिंजीस प्रयाण करावं म्हणतो. आम्ही तानाजीराव, अरे किती वेळा होता गड्यानो दार उघडायला? तानाजीराव, तुम्ही? होय, राणी साहेबांकडनं निरोप घेऊन आलोय. पण राजनपत्र काय पोचता ये ना. एवढा निरोप पोचवा बघा कोणीतरी. राणी साहेबांनी सांगितलंय का सध्या तरी हितनं काय मुक्काम हलवू नका, हितच स्थिर राहा.
ह्योच की होती हो राणी अम्माचा भाऊ म्हणा तो तर राजा राम आहे. वजीर आजम, हुकुम आलम पना. क्या बोया होगा इस बेदनूर की मिट्टी में? नामचीन है पूरी दुनिया में, पर देखा जाए तो हमारे मुल्क का कोई भी छोटा सा गांव इससे कहीं बेहतर है. जरा पता करो इसके लश्कर अंदरत के बारे में. फौज कितनी है? अगर हमला करना हो तो किस तरफ से करें? अब्बूजान, क्या इस वक्त बेदनूर पर हमला करना वाजिब होगा? क्यों, कोई शक? लेकिन अब्बूजान, फिर दक्खनी बाकी रियासतों को संवरना मुश्किल हो जाएगा और उनकी बेचैनी हमें कुरेद सकती है. और अगर सब मिलजुल कर उठे तो हमारे सारे रास्ते बंद हो सकते हैं अब्बूजान. अरे नहीं नहीं शहजादी, ऐसा कुछ नहीं होगा. हाँ, तुम्हारी अकल की हम दाद देते हैं, लेकिन ऐसा कुछ नहीं होगा. हमारे लिए फक्र की बात यह है कि इन लोगों में मेलजोल है ही नहीं. एक बात गौर से सुनो, हम यहाँ एक सपना लेकर आए थे. सिर्फ दक्खन पर ही नहीं, पूरे हिंदुस्तान पर मुगलिया परचम लहराएंगे. ये आदिल शाही, कुतुब शाही को तो हमने खदेड़ दिया. दक्खन का दिया भी अब बुझने को ही है. अब इन छोटे छोटे मुल्कों पर रट लगाने के लिए हमें कोई ना कोई तो बहाना चाहिए ना. और हम इन पर हमला बोलने जा रहे हैं इस बात से रानी चेन्नम्मा की ही नहीं, बल्कि उस तिमन्ना की भी अकल ठिकाने आ जाएगी. वो खुद ब खुद राजा राम को हमारे सामने हाजिर करेगा. पंतामात्य काही खबर? अद्याप तरी काही नाही. जीवाला घोर लागून राहिलाय नुसता. जोपर्यंत तो तिमण्णा कारवाया करत राहील तोपर्यंत राजे सुरक्षित नाहीत. तो काही ना काही पुरावा काढून औरंगजेबापर्यंत पोहोचेल याचीच भीती वाटते. तसं घाबरण्यासारखं काहीच नाहीये, कारण चेन्नम्मा या राणी आहेत आणि तिमण्णा हा कारभारी. तेव्हा राणी साहेबांनी मोहर उमटवल्याशिवाय तिमण्णाच्या कोणत्याही पुराव्याला काहीही अर्थ नाही. अमात्य, आम्ही राणी चेन्नम्माला भेटलो तेव्हा एक गोष्ट मात्र जाणवली. त्या संभ्रमित आहेत, आत्मविश्वास हरवलेले आहेत. त्या तिमण्णाचा प्रचंड प्रभाव आहे त्यांच्यावर. आमच्या भेटीतून आम्ही हाच प्रभाव नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. त्यांची स्वतःची ओळख त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण आता हे कितपत साध्य झालंय हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी आता त्या तिमण्णाशी भिडायला हवं. होईल, तसंही होईल. इकडून शंकराजी तिमण्णाच्या मागावर आहेत, तेही त्याला अंकित करून घेतीलच. आम्हाला तरी ही आशंका आहेच. म्हणजे शंकराजी नाही, शंकराजी ठोस प्रयत्न करतीलच, पण शंका आहे ती तिमण्णाची. कधी काळी याच तिमण्णाने राणी चेन्नम्माचं राज्य काबीज करून स्वतःच तख्तासीन होण्याचा घाट घातला होता, जो थोरल्या महाराजांनी हाणून पाडला आणि राणी चेन्नम्माचे हक्क अबाधित ठेवले. एकीकडे या उपकारांची जाणीव राणी चेन्नम्मांना आहे, तर त्याच वेळी तो तिमण्णा सुडाने पेटलाय. मराठ्यांविषयी, छत्रपतींविषयी त्यांच्या मनात हीच आढी आहे. त्यामुळे तो शंकराजींच्या प्रयत्नांना कितपत दाद देईल ही शंका आहे. त्याला राणी चेन्नम्मानीच वटणीवर आणायला हवं. राजे, राणी साहेबांचा निरोप आहे विशाळगडा. तूर्त मुक्काम इथेच राखावा, कारण बाहेर धोका वाढतोय. अरे सामा इकडे.
घ्या ना. मला एक सांग, आपल्याकडं रोज दूध घालणारा गवळी हाच आहे का रे? अण्णा, गवळी तो नसतो, पण त्यामध्ये दूध असतं ते तेच असतं बघा. अरे, तिमण्णाची काही 4 दिवस जगायची इच्छा दिसत नाही. बेट्या, वाघाची शिपूट ओढू नको. मराठ्यांच्या नादी लागशील तर हाड खिळखिळी होत्याल. ए तू थांब म्हणतो की मी रे, तुला तुरंत म्हणतो मी, थांब. तिमन्ना, आखिर कब तक हमें ऐसे झुझलाते रहोगे? हलफनामा क्यों नहीं मिल रहा है हमें? वो काय वो राणीच्या हातात जखम झाली ती बरी होत नाही हो. अगर रानी साहिबा की मोहर नहीं मिल रही है तो शहजादे के निशान लाओ, पर हमें आज ही हलफनामा चाहिए. जी जी. अयो बसवप्पा, सावकाश की हो. ही तलवार अशी पकडा. घ्या, पकडा. हा, जड वाटते की नाही? काय तुम्ही अशा बंदेशी शिकवताय? अशी तलवार जड वाटते बसवप्पा, म्हणून तलवार हातात घेण्याआधी फरीगदग्याचा सराव करावा. फरीगदगा? मग फरीगदगा हलका असतो. तलवारीची प्रत्येक बंदेशी आधी फरीगदग्यावर मजबूत करावी, मग तलवारीचा हुनर मजबूत होतो. ही तलवार अशी पकडा. 4ही बोट मुठीच्या आत बंदिस्त ठेवावी, म्हणजे शत्रूने वार केला तरी बोट सुरक्षित राहिली पाहिजेत बघा. आणि मग अशी तलवार फिरवावी. थोडं मागं उभं राखीव. छंद तलवार चालवता की हो तुम्ही? ही झाली एक बंदेशी. घ्या. तुम्ही तडपी, सरका, डुबी अशा बंदेशी शिका. मग पुढे काटछाट, भूल, गर्दनछाट हे डावपेच शिकता येतील. आयो, हे डावपेच राजपुत्रांना शिकवलं जातात जी, तुम्हाला कसे माहिती? ते माहित आहे की हो, असंच आहे. बसवप्पा, उद्यापासून केळीचे गाभे घ्या.
तलवारीचे डावपेच केळीच्या गाभ्यांवर करावे. लक्षात ठेवा युवराज, तलवारीपेक्षा नजर जास्त धारधार हवी बघा. नजरेची धार शत्रूला अधिगारत करते, शत्रूचा वार जोखते ती आपली नजर. तसंच मनगट मजबूत हवं. मागे लढणाऱ्या सैन्यापेक्षा आपल्या मनगटावर आपला जास्त विश्वास हवा बघा, कारण ते आपल्या पुढे लढत असतं की हो. काय म्हणतो आम्ही? असे प्रणाम. तुम्ही परत इथे? तिमण्णाजी, आम्ही इथे आलो ते स्वराज्याच्या हितासाठीच. राजहिताचं नका सांगू आम्हाला. तिकडे तुम्ही नुसती मशाल जरी पेटवली ना तरी आमच्या बुडाखाली आग लागते की हो. तिमण्णाजी, स्वराज्याने बेदनूरची कायम पाठराखणच केली आहे. आता तो इतिहास आम्ही तुम्हाला पुन्हा उलगडून नाही सांगणार, आपण तो जाणताच. पण तिमण्णाजी, दक्षिणेतल्या शहांना एकत्र येऊन निर्वाणीचा लढा दिल्लीपतीशी द्यावाच लागेल असं भाकी थोरल्या महाराजांनी काही वर्षापूर्वी केलं होतं. मान्य आहे, आज औरंगजेबाने पंजा उगारल्यामुळे तुम्ही एकदम गांगरून गेलात. पण तिमण्णाजी, तुमच्या सारख्याने असं गांगरून जाणं, दिल्लीपती समोर मान तुकवणं शिवप्पा नायकांना पटलं असतं का? राजा तर कुठं असतील सांगू शकाल का तुम्ही? सोडा हो, विश्वासाचं तुम्ही बोलताय. तुम्ही किती विश्वास ठेवलाय ते बघतोय की आम्ही. हं? तुम्ही सांगूच नका हो, आम्ही सिद्ध करून दाखवतो बघा. अव्वा, मामा राजेंनी तलवारीचे भारी हात शिकवले बघा आणि भरघोस जानकारी दिली. युवराज आहे, फार उपकार बघा आपले. आपण आमच्या युवराजांना आपल्या मुशीत घडवताय. त्यांच्या जन्माचं सोनं होईल बघा. उपकार कसले हो राणी साहेब त्यात. युवराजांचा वकुबा आहे, मगदूरही घडेल. योग्य दिशा दाखवणं तेवढं गरजेचं बघा. एवढा मोठा विश्वासघात राज्य रसातळाला जाईल की हो अशानं. आज यांचं खरं रूप उघडकीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये बाप्पा. एवढं सारं आपण जाणता कसे? कोण आहात आपण? युवराज, आमच्या प्रभात वंदनेची पेटी घेऊन या. जी. ही शिवरायांची राजमुद्रा. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णोर विश्ववंदिता. शाह सुनोह शिवसेशा मुद्रा भद्राय राजदे. याचा अर्थ प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेनं वाढतो, साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तसाच शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा लौकिक वाढत जाईल. ही राजमुद्रा
फक्त लोक कल्याणार्थ चमकेल. अशीच अलौकिक शंभू महाराजांची राजमुद्रा श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीय राजते यदंकस्य विनो लेखा वर्तते कस्य नोपरी. याचा अर्थ काय मामाजी? याचा अर्थ शंभू राजांची राजमुद्रा आसमंतात सूर्याच्या तेजाप्रमाणे शोभते. लोकांच्या कल्याणाकरता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही राजमुद्रा सदैव प्रकाशमान आहे. किती गहन. हे अर्थ आपणास कसे ठाऊक जी? तीर्थरूपांच्या आणि ज्येष्ठ बंधूंच्या राजमुद्रेचा अर्थ छत्रपतींना ठाऊक असेलच ना? बरोबर ना राजाराम राजे?